जेवणाची रंगत वाढवणारी सांडगी मिरची बनवूया। इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेले कपड्याने पुसून घेतलेले आहे। कढई गरम केल्यानंतर 1 वाटी धणे भाजून घेतलेले आहेत। अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे, ते पण भाजून घेऊया आपण। त्यानंतर इथे मी 3 चम्मच मेथी दाण्याचा वापर केलेला आहे, ते सुद्धा भाजून घेऊया। हे मिश्रण आता पूर्ण थंड होऊन द्यायचं। एका साईडला मी राई घेतली, राई सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे। हे सर्व मिश्रण आपण एकत्र करणार आहोत। 1 वाटी राईचा वापर केलेला आहे। इथे हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, आमचूर पावडर टाकलेली आहे। सर्व मिक्स झाल्यानंतर इथे मिरचीला कट करून घेण्याच्या अगोदर लिंब टाकून घ्यायचा आहे या मिश्रणामध्ये। आणि ह्या बघू शकता तुम्ही मिरच्यांना कट करून घेतलेले आहेत। आता हे सारं मिश्रण आपण या मिरच्यांमध्ये भरून घेऊया। सर्व मिरच्या मी आता या पूर्ण भरून घेतल्या आणि 2 ते 3 दिवस उन्हात ठेवल्यानंतर हे आपल्या सांडगी मिरची आपली तयार झालेली आहे। चला तर